नमस्कार मॅम. आचल अवॉर्ड मध्ये आलायत, विनर आहात आजचे, कसं वाटतंय? एकदम मस्त. मला यांचं फिलिंग पण असंच असते, कारण आम्ही मोस्ट अवेटेड अवॉर्ड असंच आम्ही आता टॅगलाईन टाकली आहे. कारण आपण एक स्त्री आहोत, त्यामुळे जे काही गोष्टी करतो त्याचं अप्रिशिएशन पण महत्वाचं असतं. इनपुट देतो पण अप्रिशिएशन कुठे ना कुठे. आय थिंक हे आम्हाला इथे येऊन आजच्या अवॉर्ड मध्ये आज मिळालेलं आहे आणि बऱ्याचशा गाईडलाईन्स पण आम्हाला मिळाल्या. सो आम्ही इथून जेव्हा जाणार नुसतं अवॉर्ड नाही तर फ्युचर प्लॅन सुद्धा आम्ही तिघी डिस्कस करतोय आणि कसं आपण करू शकतो. इकडच्या जे ज्युरीज आहेत त्यांची हेल्प घेऊन आम्ही पुढे अजून कसं प्रोग्रेस करू. तर दिस इज आय थिंक व्हेरी अमेझिंग प्रोग्राम्स आणि आम्ही तिघी पण आम्ही फर्स्ट टाइम असं प्लॅटफॉर्मवर आले. एक मोटिवेशन घेऊन आज जाणार. राईट मॅम, काय सांगाल स्वतःबद्दल, तुमच्या बिझनेस बद्दल थोडं सविस्तर सांगा. एक वेगळी कन्सेप्ट आहे तुमच्याकडे असं ऐकलंय मी. हो, आजवर पण हीच चर्चा होती की एक वेगळा कन्सेप्ट आहे आणि एक त्याच्यामागचा थॉट असा होता की 2 लेडीज काम नाही करू शकत. एक्झॅक्टली 3 लेडीज आम्ही आणि छान पद्धतीने टचवूड चालू आहे. आमचा कॉन्सेप्ट असा आहे की आपण आर्ट आणि क्राफ्ट रिलेटेड आहोत. तर आम्ही जे करतो आहे याच्यामध्ये आम्ही क्रिएटिव्ह क्रिएशन म्हणून आमचं एक ब्रँड आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही अजून 2 ब्रँड बरोबर म्हणजे आमचे स्वतःचे ब्रँड आहे. पहिला ब्रँड जसं मी म्हणाले की क्रिएटिव्ह क्रिएशन, तर याच्यामध्ये आम्ही जितके पण आर्टिफॅक्ट्स म्हणजे आर्ट, पेंटिंग रिलेटेड किंवा रेझिन आर्ट आहे किंवा स्कल्पचर आर्ट आहे, म्युरल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवरचं जे प्रोडक्शन केलं जातं, डिझायनिंग केलं जातं, ते टोटली आम्ही क्रिएटिव्ह क्रिएशनच्या अंतर्गत करतो. तर निलोफर तो पार्ट डिपार्टमेंट त्याचं सगळं ते बघते. त्याचबरोबर हे जे आहे आता हे झालं आपण बनवतो, मग त्याचं पुढे काय, तर हे विकलं जातं आणि हे इंटिरियर रिलेटेड प्रॉडक्ट्स आहेत. तर हा पूर्ण आमचं एक डिपार्टमेंट आहे ज्याला आमचं आर्ट लॉन्च म्हणून आमची ब्रँड आम्ही क्रिएट केली. त्याची ओनर म्हणजे पूर्ण ज्योती बघते. सो तिथे म्हणजे काय की तिथे इंटिरियर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याची इज इंटिरियर डिझायनर, ही स्वतः आर्टिस्ट आहे. त्यामुळे जो पण आपण तयार करतो त्याचा जो बघण्याचा व्ह्यू आहे, क्लायंटला जे हवंय ते आम्ही बरोबर म्हणजे नजर ओळखून आणि त्यांच्या दृष्टीने कसं त्यांच्या पद्धतीने ते क्रिएट करून ते इंटिरियर ला दिलं जातं. सो हे झालं. आणि त्याचबरोबर आर्ट लॉन्च म्हणजे कसं आहे, तिथे ई पोर्टल आहे. तुम्ही आमचं जे पण वेबसाईट आहे आम्ही देऊच तुम्हाला, तर तिथे तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला artloungedecors.com. ओके. सो तिथे जर तुम्ही केलं तर तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेल की फक्त आम्ही पेंटिंगच नाही, तिथे रग्स आहे, त्याचबरोबर तुम्हाला कॉर्नर डेकोर आहे, डोकरा आर्ट इंडियातला एक डोकरा आर्ट आहे, मधुबनी पेंटिंग आहे, वारली पेंटिंग आहे. जे आता कुठेतरी काही ठिकाणी त्याचा उगम म्हणजे असं जोरदार घेतलेला आहे, त्याचबरोबर कुठेतरी ते लोक पण पाहतो. बरोबर. सो मग ह्या सगळे हे जे प्रोडक्ट आहेत हे आम्ही इन हाऊस बनवतो. पण भारतामध्ये ही कम्युनिटी आहे, काही कम्युनिटी की जे याच्यावर काम करतात आणि ते लोक पावत चालले. तर डेफिनेटली आपण प्रत्येक जण त्या गावात जाऊन व्हिजिट नाही करू शकत. असं आहे की या आर्टचं संवर्धन करायचं आहे, तर म्हणून आपण त्यांच्याशी टायअप करतोय आणि हे प्रॉडक्ट आपण आपल्या वेबसाईटवर विकतो. सो जेणेकरून ती जी कला आहे ती सगळ्यांना इझिली बघता येईल, सगळ्यांना इझिली परचेस करता येईल. सो ती साईटचं नाव सांगितलं आणि मे बी ते तुम्हाला मिळेल पण डिस्क्रिप्शन मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये. तर ही आपली आर्ट लॉन्चची साईट आहे. म्हणजेच काय, एक आर्टवर्क बनतं, त्याला आपण प्लॅटफॉर्म देतो. अर्थात हे आर्टवर्क आणि प्लॅटफॉर्म आमच्या पुरतं मर्यादित नाही, तर हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. तुमचं जे स्वतःचं घर आहे, तुमची जी थिंकिंग आहे, तिथे एखादी पेंटिंग लावायची, तुम्ही एखाद्या मोठ्या ब्रँडकडे जाता, मी नावं घेणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव असेल की एखादी पेंटिंग आवडते आणि आपल्याला असं वाटतं की या फॉर्म मध्ये माझा थॉट तिथे दिला गेला पाहिजे, पण तिथे काय टॅगलाईन येते, सॉरी जो है वो लेके जाओ, नो कस्टमायझेशन. आणि आपल्या या सगळ्या कामाचं वैशिष्ट्यच हे आहे की आम्ही कस्टमायझेशन करतो. सो प्रत्येकाने नक्की त्या साईटवर जावं, व्हिजिट करावी. आणि आपले चार्जेस काही एवढे नाहीये, प्रत्येकाचे आपण चार्जेस म्हणजे हा पण एक भाग येतो
की आपल्याकडे 1000 रुपयापासून वस्तू सुरू होते ती 15 लाखापर्यंत आहे. सो डेफिनेटली तुम्हाला व्हरायटी बघायला इथे मिळणार आहे. हे 2 ब्रँड आमचे झाले. आता आपण येतोय तिसरा ब्रँड आहे सारिका क्रिएशन. मी त्याची ओनर आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, तर हा जसा आर्टचा मी भाग बघितला, आमचा असा कन्सेप्ट आहे की प्रत्येक जण हा जन्मतः आर्टिस्ट असतो. प्रत्येक जण थोडंसं आपल्या लहानपणी जाऊन बघा, की आपण जेव्हा पण लहानपणी किंवा लहान मुलांना पण म्हणतो अभ्यास कर, पहिले काय करतात, रेघोट्या, कलर. अरे काय नुसतंच कलर करतो, रंगकाम करतोस, त्याच्याऐवजी तू मराठी गणित घे. म्हणजेच काय, एकंदरीत तुम्ही आम्ही सगळे आर्टिस्ट. मग या सुप्त गुणांना कुठेतरी पुढे न्यायचा. मग हे नेण्यासाठी किंवा आजकाल अजून एक आमचा भाग आहे की मुलं फार टेलिफोन म्हणजे मोबाईल सॅव्ही झाले, मुलं झाली स्क्रीन ऍडिक्टेड. येस, पण आपल्याला त्यांना ते त्याच्यापासून जायचं, पण ते कधी जातील, जेव्हा त्यांना तितकं जे मोबाईल मध्ये सगळंच आहे जे त्यांना इथं हवंय. मग कुठेतरी हाताचं काम थांबलंय, क्रिएटिव्हिटी थांबली, कारण एक बटन दाबलं की सगळं. हा कॉन्सेप्ट आम्ही सारिका क्रिएशन बरोबर करतोय की आपण वर्कशॉप त्यांना देतोय. या वर्कशॉप्स मध्ये आपण मातीकाम आहे, म्हणजे नुसतंच माती नाही तर क्ले मध्ये बरेच प्रकार आहेत. त्याच्याबरोबर आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते कसं आर्टवर्क दिसलं पाहिजे. सो डेफिनेटली मुलं त्याच्यामध्ये काय गुंततात आणि एक स्वतःची क्रिएटिव्हिटी तिथे डेफिनेटली प्रत्येक आर्टिस्ट जेव्हा मी म्हणते तर आपण असं म्हणतो की आता हे एकदम तुम्हाला आता काही पिक्चर्स दिसतीलच नंतर एकदम परफेक्ट दिसतं. नॉट नेसेसरी. ऍबस्ट्रॅक्ट आर्ट पण आहे की ज्याला साचेबद्धता नसते, मोकळेपणा आहे. तर तसाच मोकळेपणाने मुलं तो एन्जॉय करतात. हा जेव्हा आपण घेतो तर हे शिकवत असताना आपण भारतातल्या ज्या कला आहेत, ज्या लोप पावत चाललेल्या आहेत, ज्याला आपण इंडियन फोक आर्ट किंवा ट्रायबल आर्ट म्हणतो, याचं प्रशिक्षण आपण देतो मुलांना, जेणेकरून त्याची हिस्ट्री मुलांना कळते. जेव्हा ते शिकतात की काय आहे एक्झॅक्टली, किती कमी वस्तूंमध्ये त्या गोष्टी बनवल्या जातात आणि त्या किती सुंदर पद्धतीने बनवल्या जातात आणि त्या प्रत्येक कलाकृतीचा कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपण वापर करू शकतो. हा आमचा पूर्ण सारिका क्रिएशन मध्ये आपण भाग घेतो. त्याचबरोबर आमचा वुमन एम्पॉवरमेंटचा प्रोग्राम पण चालतो. तो असा आहे की ज्या लेडीज लोकांना असं वाटतं की मी घरी आहे आणि मला काहीतरी करायचं आहे, मग त्यांच्यासाठी वेळ नाही देऊ शकत वर्षभर शिकण्यासाठी, बरोबर काय, मग आम्ही त्यांच्यासाठी एक महिन्याचे असे संडे सॅटर्डे संडे असे कोर्सेस डिझाईन केले, जेणेकरून ते येऊन इथे शिकू शकतात आणि डेफिनेटली त्याच्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय घरातूनच सुरू करू शकतात. तर अशा पद्धतीने आमचं पूर्ण आहे. आणि त्याचबरोबर आता आम्ही फॅब्रिक रिसायकलिंग बद्दल पण अवेअरनेस कॅम्पेन सुरू केलेलं आहे की निसर्गाचं संवर्धन करायचं आहे. तर काही जसं प्लास्टिक तुम्हाला माहिती हार्मफुल आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त हार्मफुल फॅब्रिक आहे. तर याचं सुद्धा अवेअरनेस कॅम्पेन आम्ही करतोय. अर्थात या तिन्ही ब्रँडची जी मी चर्चा केली, हे आम्ही तिन्ही एकत्र मिळून चालवतोय. येस, डेफिनेटली. आणि तुम्ही जेव्हा आमचं स्टुडिओ आहे बँड्राला, तुम्ही या व्हिजिट करा आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. सो दिस इज आवर स्टोरी. खूप छान. खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिघी स्त्रिया एका मंचावर. सो फार इंटरेस्टिंग आहे. आणि हे खरंच सगळ्यांना पाहण्यासारखं आहे की आपण म्हणत असतो नेहमी की स्त्री एकत्र नाही काम करू शकत, एकत्र नाही राहू शकत, एकमेकांना नाही पाहू शकत असं, पण हे तुम्ही अगदी खोडून टाकलंय. आणि खूप छान. खरं तर तुमची कन्सेप्ट खूपच छान आहे. बरं, हे सगळं करता तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात, खूप सारे चॅलेंजेस आपल्याला येतात, तर तुम्हालाही आले असतील, ते कसे फेस केलेत? बहुत सारे चैलेंजेस का मतलब भंडार है, लेकिन जब 3 दिमाग एक साथ चलते हैं ना तो चैलेंजेस का तोड़ मिलता है. क्योंकि क्या, मैं आपको छोटी सी स्टोरी बताती हूँ जो मैंने मेरे डैडी से सीखा था. माय डैडी यूज्ड टू वर्क इन ओबरॉयज, तो वहां पर एक ऐसी उनका प्रोग्राम हुआ था जहां पर उसने कहा कि एक घड़ी है और उस घड़ी के आप मुझे 10 फायदे बताओ. सब जन लिखना शुरू कर दिए. जितने 10 जन थे
10 ने 10 फायदे लिखना है 10 को, 10 जने 10 फायदे लिख दिए, 100 फायदे हो गए। हाँ, तो वो बंदे ने कहा कि अगर मैं एक ही को बोलता तो मेरे सिर्फ 10 ऑप्शंस होते, राइट, लेकिन अभी यहाँ पर 10 जनों ने 10-10 लिखा है तो मेरा 100 ऑप्शन है। 100 में से मेरे पास 80 ऑप्शन मेरे काम के होंगे, 70 पे मैं वर्क कर सकता हूँ, 50 मेरे को बेनिफिट देंगे और 10 तो डेफिनेटली मुझे कहीं ना कहीं पहुंचाएंगे। ये कॉन्सेप्ट मेरे दिमाग में रह गया था। जैसे अभी 3 देवियां है हम लोग, तो तीनों के दिमाग अलग अलग चलते हैं। जैसे इसका दिमाग जो चलता है ये इसका मानना है कि जब मेरे को सोसाइटी ने कुछ दिया है तो मुझे सोसाइटी को भी वापस कुछ करना है, तो ये उधर उसका है। इसका दिमाग चलता है कि मुझे किसी का घर कैसे सजाना है, कैसे खूबसूरत बनाना है, ये दीवार को मैं कैसे इसको अच्छा कर सकती हूँ, उधर को मैं कैसे अच्छा कर सकती हूँ। मेरा दिमाग चलता है कि चीजों को मुझे कैसे बनाना है, ये चीज आपने मुझे लोटस दे दिया, लोटस को मैं किस तरीके से और कहाँ कहाँ इस्तेमाल कर सकती हूँ, इसको ब्यूटीफाई कैसे कर सकती हूँ। तो तीनों दिमाग जब एक साथ लगते हैं ना तो बहुत सारी चीजें बन जाती है। तो जैसा हम लोग भी झगड़ा करते हैं, ऐसा नहीं कि नहीं करते क्योंकि जब बोलते हैं 2 बर्तन एक साथ होते तो आवाज आएगी। लेकिन फिर हम लोग सीधा एक कंक्लूजन पे ये करना है, बस बात खत्म, और वो करते हैं। अभी आपने जैसा कहा कि हर्डल्स नहीं आते क्या, मैं हर्डल्स बता दूं। नाउ शी इज इनटू कंप्लीटली इंटीरियर डिजाइनिंग, शी इज कंप्लीटली रिसर्च करती है पूरा ये हमारा, मैं बनाती हूँ। अब अगर हमारे में से एक भी जना अगर बीमार पड़ गया तो पूरा का पूरा ठप हो जाता है, बिल्कुल नहीं। अभी दिसंबर में हम दोनों ही बीमार पड़ गए, लेकिन काम रुकना नहीं है। जैसे राजकुमार ने कहा था काम नहीं रुकना है, वैसे ये पूरा का पूरा भार अपने कंधे पे उठा के चल रही है कि चलो ये करते, आगे बढ़ते, क्लाइंट से मिलना है, क्लाइंट को बताना है, सब कुछ करना, मतलब काम कहीं पर भी हमारा रुकना नहीं है। हम तीनों ने अपने आप को इस तरीके से बना दिया है कि इसका अगर कुछ हो गया तो हम दोनों संभाल सकते हैं, मुझे कुछ हो गया तो ये दोनों संभाल सकते हैं, यानी हमारा काम कभी नहीं रुकेगा। ये हमारे बेनिफिट और बहुत बड़ी पॉजिटिव है हमारी ये सिस्टम की, क्योंकि काम नहीं रुकना, काम रुके तो हम बैठ जाएंगे, और जब हम बैठ जाएंगे तो फिर मजा नहीं आता करने के लिए, तो हमारा काम चलता रहता है। जैसे मैं आपको बताऊं, हमारी पालिताना की पेंटिंग थी, पालिताना की पेंटिंग, वो पेंटिंग बनने को अप्रोक्सीमेटली 3.5 महीना लगता है कि 15,000 तो सिर्फ हमें लीव्स होते हैं, पालिताना पूरा जंगल एरिया है, 15,000 लीव्स हुए, बारीक बारीक इतने से लीव्स होते हैं, बनाना आसान नहीं होता है। एंड वो हमारे पास कितना 25 डेज थे, 25 डेज में 3.5 महीने का करना इज इम्पॉसिबल। उस वक्त किसी घर में शादी थी, मतलब ये इसने वो लेकर गई थी क्ले, मंदिरों में जाकर वो कार्ड रखने, और वहां पर वो लीव्स बना रही है। टारगेट अचीव करना है। मैं अपनी मम्मी को बहन को सबको बिठा दी, क्या अरे टूल्स नहीं है, ब्रश लो, ये लो, मतलब दिमाग चलने लगता है कि कैसे हम चीजें इस्तेमाल करें। और जब वो पायदाना की पेंटिंग बन गई और वो एक्चुअली जिस क्लाइंट को हम लोगों ने दिए थे तो उसका एंगेजमेंट था, एंगेजमेंट में लड़के ने लड़की को कार दिया था और लड़की ये पायदाने की पेंटिंग लड़के को देना चाहती थी, तो उसने क्या किया था, कार एक जगह और पायदाने की पेंटिंग एक जगह रखी थी। रात के 2 बजे मुझे कॉल आता है, आई वाज सो स्कैर्ड, रात के 2 बजे मुझे कॉल आ रहा है, क्या हो गया। एक तो पायदाना जो है, क्योंकि किसी भी होली चीज से होता है तो इंसान को डर लगता है। मैंने कहा मैंने कुछ गलत तो नहीं कर दिया, कुछ प्रॉब्लम तो नहीं किया, क्या हुआ। बोलती है मैम उस गाड़ी को कोई नहीं देख रहा था, लेकिन हमारी सिर्फ पेंटिंग को लोग देख रहे थे। इतनी बड़ी अचीवमेंट हमने इतने कम वक्त में इतनी अच्छी चीज कर ली थी, तो वेरी ग्रेट। तो ये सब चीजें हर्डल्स आती है लाइफ के अंदर, हर्डल्स नहीं हो तो सवाल लाइफ ही नहीं है, स्ट्रेट लाइन हो जाएंगे, मर जाओगे, लोग बोलते हैं डेड, राइट। तो वो लाइफ चाहिए, तो लाइफ ऐसी है, तो चलता है। एकंदरीत काय आहे ना की जेव्हा पण आपण करतो ना, प्रत्येकाला, तुम्ही बसलात, तुम्हाला येतं, एकटा जरी माणूस असेल त्याला पण सगळ्यांना आहे, येस आपलं बघण्याचा दृष्टिकोन बदलणं फार गरजेचं आहे, बरोबर, की मी काय करू आहे, मला प्रॉब्लेम येतात हे म्हणते की मला तिथपर्यंत जायचंय, सो तिथपर्यंत मला जायचं आहे हे जेव्हा मी ठरवते ना, तर हे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात। आणि मला असं वाटतं की हे असलं पाहिजे ऍटिट्यूड, बरोबर, आपण सगळेच पुढे जाऊ राईट। आणि कसं ना, इंडिव्हिज्युअली आपण पुढे जातच असतो, when we are working together एक सपोर्ट सिस्टीम बनते। जसं आता लोकांनी सांगितलं की म्हणजे मी जरी आजारी पडली तरी मला माहिती की काय थांबलं नाहीये, कंटिन्युअस रोटेशन मध्ये सगळ्या गोष्टी चालू असणार आहेत, आणि इव्हन प्रॉब्लेम्स पण तुम्हाला जास्तीत जास्त एनकरेज करतात पुढच्या वाटचालीसाठी, सो ते एन्जॉयबल जर्नी होऊन जाते।
हे असं वेगवेगळं काम वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र करताय, मग टाइम मॅनेजमेंट वगैरे कसं करताय, म्हणजे फॅमिली टाइम, बिझनेस टाइम? व्हेरी गुड That is a big task actually. बट येस मॅनेज होतं. कारण सगळ्यात महत्वाचं काय ना, तिघी जरी एकत्र काम करतोय, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, पण आमचं ध्येय एकच आहे. येस. एकतर आर्ट इंडस्ट्री बद्दल अवेअरनेस क्रिएट करणं, निसर्ग संवर्धनाबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं. कारण जसं आपण म्हणतो ना की गाणं ऐकायला पण कान तयार लागतो, तसं एखादी सुंदर वस्तू बघायला पण तशी विजन लागते. सो आम्ही खूप ग्राउंड वर्क पासून काम करतोय की आधी आम्ही ती दृष्टी निर्माण करतोय की काहीतरी सुंदर बघा, तर तुम्हाला त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट होईल, तर तुम्ही आमच्याकडे ते घ्यायला याल किंवा आम्हाला ऑर्डर द्याल. टाइम मॅनेजमेंट इज द बिग टास्क, पण मग आम्ही त्या पद्धतीने करतो. पूरा दिन का काम होना ही होना है. अगर तुम नहीं आ रहे तो तुम्हें घर पे काम करना है भाई, छुट्टी किसी को नहीं है. अगर त्योहार है, त्योहार मनाओ, रात को काम करो, पर करो. वो वैसे हम लोग पूरा मैच करके रखा है. आम्ही एक वीकली मंडेला मॉर्निंगला एक आमचा वीकली रिपोर्ट जातो की या वीक मध्ये तिघींना काय काय काम करायचं आहे. सो जरी एकत्र बसून जिथे आहे तिथे आपलं आपलं काम. त्याच्यामुळे कसं होतं या मॅनेजमेंट, फॉर एक्झाम्पल मला त्याचं सांगितलं आमचं वीकली आहे टार्गेट, तर मला माहिती की मला ही कामं करायची जी मला माहिती ती मी जेव्हा टाकते, डेफिनेटली ज्योतीला वाटते की नाही मला ह्याच्यापेक्षा मला याचा रिसर्च आता पाहिजे. सो ती मला जेव्हा सांगते तर ऑटोमॅटिकली तो टाइम आपण प्रायोरिटी वाईज केला जातो. आणि आता घर तर तो मेरे को करना है ना, हाँ ठीक है कर लेंगे, लेकिन जब उसने बोला ना करना है तो भाई करना है. क्योंकि मुझे उसको रिपोर्ट करना है कि भाई ये मेरा काम हो गया, आज ये पेंटिंग तैयार हो गई. जब पेंटिंग तैयार हो गई तो वो आगे काम करेंगे, वरना मेरे सर पे बैठे रहेंगे पेंटिंग कब देंगे. तो ऐसा वो करना ही है, तो वो चलना. राइट. फॅमिली कसं सपोर्ट करते तुम्हाला तिघींना पण? फॅमिली आता थर्ड सपोर्ट. कारण आज आम्ही इथे बसलोय, फॉर एक्झाम्पल आज माझी अॅनिव्हर्सरी, म्हणजे मी आज सुट्टी घ्यायला पाहिजे पण मी आज इथे आहे. सो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आहे की बाबा समोरची व्यक्ती किंवा ती लोक आपल्याला समजून घेतात, ऍडजस्ट करतात. आज हिची कंडिशन अशी आहे की हिच्या मुलांना सांभाळायला तिच्या मिस्टरांनी सुट्टी घेतली. सो ह्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आमचं फैमिली अगर सपोर्ट नहीं करेंगे ना तो मुझे ऐसा लगता है कि हम आगे नहीं बढ़ पाते हैं. फैमिली का सपोर्ट करना बहुत जरूरी. जैसे मैंने बताया, जैसे पायदान के टाइम पे मैंने लिटरली अपने घर के सभी लोगों को बिठा दिया था, मेरी मम्मी डैडी मेरी भाभी सबको बिठा दिया. उसने अपना लिटरली, भाभी के पास कटर नहीं था तो उसने उसका जो ब्रश है इसका मेकअप का ब्रश तोड़ दिया उस बेचारे ने, और उसने वो कटिंग करके, क्योंकि उसको पता है कि भाई करना है. तो फैमिली सपोर्ट बहुत इंपॉर्टेंट होती है किसी के लिए, और है. वी आर वेरी लकी इन दैट हमारी फैमिली बहुत सपोर्टिव है. राइट. बिकॉज़ दे फील प्राउड जब हम लोग का नाम आता है, जब कोई ऐसा लेके जाता है. हम लोगों ने अभी हार्ट ऑफ हार्ट में किया था, माय मॉम डैड एवरीवन केम. वो लोग इतना, मतलब मेरे डैडी लिटरली आंखों में उनके आंसू थे कि तू वहां पर पहुंच गई जहां पर मेरे से टेकना चाहता था. एंड मैं लिटरली लोगों को बोलती यार ये हमने जीत लिया, जंग जीत गए हम. जब माँ बाप खुश हो गए हम जंग जीत गए. ये बहुत बड़ी बात. राइट. कंपनीला कुठे पाहताय पुढच्या 5 वर्षात? काय ड्रीम्स घेऊन आहात तिघी? कंपनीला आम्ही कुठे पाहतोय 5 वर्षात? डेफिनेटली जर मी तुम्हाला इकॉनॉमिक वाईज जर करतो, जसं आता आमचा टर्नओव्हर आहे 1.5 करोडचा, राईट, तर तो नक्कीच 10 ते 20 नाही 100% इन्क्रीज करायचा आमचा प्रयत्न आहे. कारण जी मेन जी बेस असते ना ती आम्ही आता पार केली. सो एक आपल्याला नॉलेज येतं ना की कधी पडतो, कधी लॉस घेतो, कधी काय, किंवा मी हे केल्यानंतर मला याचे 10% 1% फायदा झाला एका 10 वर असं. सो नाव हा बेस आमचा पक्का झाला. तर इकॉनॉमिकली जसं मी म्हणाले ते तर आहेच. जसं सांगितलं की आमचे बाकीचे प्रोग्राम पण आहेत की डेफिनेटली आम्ही आमचाच प्रोग्रेस नाही, या सोसायटीमध्ये किमान आम्हाला जितकं जमेल तितक्या लोकांपर्यंत आपला हा जो वारसा आहे हा आम्ही पुढपर्यंत एक टार्गेट आहे की किमान आम्ही 10 ते 20,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मी फार कमी आकडा का सांगते लोकांना असं वाटेल, कारण कसं आहे ना, विकणं फार स्वस्त आहे.
खूप इझी आहे, सोपं आहे. पण एखादी गोष्ट शिकायला सांगणं ना ते फार कठीण आहे. डिफिकल्ट. कारण असं आहे ना की मी सांगते की ह्याचं हे खूप महत्व आहे. जसं तिने सांगितलं की आमचा हा डोळा तयार झालाय, कान जसे तयार झाले, आमचं नजर दृष्टी तयार झाली, म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीची कळते की हे किती महत्वाचं आहे. आज लोक जातात बऱ्याच ठिकाणी, हिस्टॉरिकल प्लेसेस मध्ये जातात, व्हिजिट करतात, बघतात. काही जण तिथे चॉकलेट घेऊन येतात. त्याचे नाही झालं पाहिजे, आपण त्याला जपलं पाहिजे. एक चॉकने लिहिलं तर काय, अरे ते चॉक पण त्याच्यावरती प्रोसेस करते. आज नाही त्याचा इफेक्ट दिसला, पण जेव्हा पाऊस पडेल 1 वर्षाने डेफिनेटली ती जागा खराब झालेली आहे. तर मग हा जो भाग आहे, तर आम्ही ते बघतोय येत्या 5 वर्षामध्ये बऱ्याचशा लेडीज स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. जसं आज अचलने आम्हाला अवॉर्ड दिलाय, डेफिनेटली आम्ही ऑर्गनायझर होऊ की त्या लेडीजला आपण हात देऊ, कारण पाठीवर थाप ही महत्वाची. एक्चुअली मैं सिंपल एक बात भी बताती हूँ, हमारा इंडिया जो है ना, आर्ट हमारे इंडिया से ही आया है, लेकिन हमारे इंडिया में ही आर्ट का वैल्यू नहीं है. जैसे मैं बाहर जाती हूँ और कोई मुझे पूछता है कि व्हाट डू यू डू, एंड व्हेन आई टेल देम आई एम एन आर्टिस्ट, ओह वाओ यू आर एन आर्टिस्ट, लिटरली ऐसा, मतलब ऐसा, ओह माय गॉड मैं प्राइम मिनिस्टर नहीं हूँ भाई, सिर्फ आर्टिस्ट ऐसा लगता है. और यहाँ पे जब तो बोलते हैं क्या करते हो, आई एम एन आर्टिस्ट, घर कैसे चलता है? यस, आई एम लाइक रियली, आई वाज रियली आस्किंग मी दैट. ये जो मेंटालिटी हमारे इंडियंस की है ना, ये हमारे को निकालनी है. एक पेंटिंग के अंदर जब एक पेंटिंग लेने आते, कितने की है भाई, ये इतने इतने की है, इसका सामान होना इतने, भाई वो क्रिएटिविटी है, हाथ से बनाई हुई चीज है. ये हमारे को लोगों को बताना है कि कितना. और लोग, जैसे इसने कहा, हर इंसान पैदा होता है ना, वो आर्टिस्ट से क्रिएटिविटी के साथ ही पैदा होता है, हमको पता नहीं होता है. और ये हम न्यूट्रल कर रहे हैं कि भाई ये आप में है, ये गुण आप में है, हे आप देखो. येस, आणि डेफिनेटली हे जेव्हा मी तुम्हाला सांगते की 5 वर्षांनी, 5 वर्षांनी मी जेव्हा म्हटले की 10,000चं टार्गेट ठेवलं, ती 10,000 मुलं मी आज तुम्हाला सांगू शकते की ती निसर्गाला, पुढच्या येणाऱ्या पिढीला ती लोक ते जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना त्याची व्हॅल्यू कळणार आहे. त्याचबरोबर आम्ही 10,000 वुमन्सला एम्पॉवर करणार आहोत. डेफिनेटली ते 10,000 जेव्हा एम्पॉवर होतील, त्यांच्या मुली, मुलं, मोठे जे पण आजूबाजूचे ते पण होणारच आहेत. सो हा जो दृष्टिकोन आहे, हा खूप छोटा आहे आकडा, पण जर तुम्ही त्याचं आतमध्ये जाऊन जर बघाल ना, तर तो फार मोठा होणार आहे. आणि आय थिंक याच्यामध्ये ह्या गोष्टी होणं फार गरजेचं आहे. सो हेच आहे आमचं ध्येय की तुमच्यासारखे लोक येतील आणि लोकांपर्यंत हे कॉन्सेप्ट पोहोचवतील. बरोबर. खूप छान वाटलं. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एकत्र आहात, एकत्र तिघी करताय काहीतरी, हे खूप भारी वाटतंय. कारण काही नाही मॅडम की म्हणजे असं होतं की आम्हाला पण मागे बिचिंग करणारे मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमचे फ्रेंड मग फोन करणार, लोक क्या कर रही है, तू क्यों कर रही है, तू तो इतना अच्छा करते. ते प्रोडक्शन मध्ये आहे. आता मी आर्टिस्ट आहे, मी इंडियन आर्ट फॉर्म करते, मग ती तिला सांगणार नाही तो फिर उसके साथ तू क्यों कर. ठीक आहे, तिला माहिती आहे, हा एक फार महत्वाचा भाग. किंवा ज्योतीला सांगते तू इंटिरियर काय ते आर्टिस्ट लोकांच्या नादाला लागले, किंवा मला म्हणतील यार तू इतकं रिसर्च करते, तुला इतकं नॉलेज आहे आर्टच्या बद्दल, तू कुठल्याही उचलून बोलू शकते, किंवा तुला त्या सगळ्या गोष्टींचे पण ते आपल्यावर पण आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्हाला म्हणूनच तर की तिघी एकत्र काम करताय, हे खूप महत्वाचं आहे. 2 कान दिया है, एक से सुनने का, दूसरे पे हाथ नहीं रखने का, हाथ रख देना, छोड़ देना है. राइट, वो अंदर ही रह जाता है, अंदर से यहाँ पर चला के कनेक्शन बहुत जल्दी हो जाता है, जल्दी होता है. लोग हाथ हटा देते हैं, यहाँ से यहाँ पर निकल जाता है. आय थिंक बिकॉज ऑफ क्लिअर विजन आहे आणि पॅशन आहे करण्याचं, त्याच्यामुळे ते एकत्रित काम होऊन जातं कितीही प्रॉब्लेम्स आले तरी. कारण एक पॅशन आणि विजन तर हे आहेच की सारिकाने सांगितलं तसं की एम्पॉवरमेंट आणि अवेअरनेस, ह्या 2 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ते मेन एम आहे खरं तर आमचं. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रित, म्हणजे फक्त आम्ही तिघी नाही, आमची अजून जी बॅक एंडला टीम आहे ती पण सगळी लेडीज आहे, फिमेल आहे, आणि खूप छान काम चालतं त्यांच्यावर. ग्रेट ग्रेट. तुमच्या बरोबर गप्पा करून खरंच खूप छान वाटलं, खूपच छान वाटलं. परत कधीतरी नक्की भेट होईल आपली. थँक्यू सो मच.